नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आय प्लॅटफॉर्मवरती. ग्रुपवर बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला जे बोललो होतं की इम्पॉर्टंट एल क्यू पाहिजे का, त्याच्यावर तुम्ही प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे आपण संहिताचे इम्पॉर्टंट जे एल क्यू होते ते आज बघणार आहे. पण एल क्यू घेताना मी त्यासोबत एस क्यू पण कव्हर केले, त्याच्यावरती पण तुमचं लक्ष गेलं पाहिजे. ठीक आहे, त्या म्हणजे मी पेजवरती ऑलरेडी लिहिले आहे तसं की इम्पॉर्टंट एस क्यू कोणते, इम्पॉर्टंट एल क्यू कोणते. ठीक आहे, आता इथे दिसत आहे, ते पेजवरती दिसत आहे तुम्हाला, ते काय आहे, संहिताचे टॉपिक आहे. ठीक आहे, संहिताच्या टॉपिकमध्ये कोणते, अष्टांश टॉपिक आहे. पण याचा अर्थ असा नाही की फक्त अष्टांश टॉपिक आहे. अष्टांश टॉपिकमध्ये तुम्हाला दोन्ही पण कॉमन, संहिता आणि अष्टांग याच्यामध्ये दोन्ही पण कॉमन काय आहे ते मी ते एक्सप्लेन करणार आहे आता. ठीक आहे, चला आता बघू आपण आयुष्कामी अध्यायामध्ये काय. सामान्य विषय सिद्धांत. सामान्य विषय सिद्धांत मस्ट आहे आपल्या. आतापर्यंत सामान्य विषय सिद्धांत खूप वेळेस विचारलेला आहे. सामान्य विषय सिद्धांतामध्ये जर तुम्हाला चरकनुसार विचारलं तर चरकनुसार पण सेम आणि अष्टांगनुसार पण सेमच आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय, सामान्यचे 3 प्रकार, नंतर विशेषचे 3 प्रकार. सामान्य, द्रव्य, गुणकर्म, सामान्य, द्रव्य, गुणकर्म, विशेष. ठीक आहे, हे झाले. आणि त्याचे उदाहरण मस्ट आहे, उदाहरण एक्सप्लेन करायचेच. चिकित्सा, चतुष्पाद, तेच आपलं भिषक वगैरे, परिचारिका वगैरे त्या गोष्टी. ठीक आहे, व्याधी, साध्यत्व, असाध्यत्व, याच्यावरती येईल की रोग आणि रोगी परीक्षा. रोग आणि रोगी परीक्षा लक्षात ठेवायचे. रोग आणि रोगी परीक्षा बोललो मी. ठीक आहे, रोगी तुम्हाला एकतर रोगी परीक्षा लिहा किंवा रोग परीक्षा लिहा, असा एसीक्यू येऊ शकतो. ठीक आहे, हे झालं आयुष्कामी अध्यायाविषयी. आता दिनचर्या अध्यायामध्ये दोन्ही पण कॉमन आहे. संहितामध्ये, चरक संहितामध्ये कॉमन आहे आणि अष्टामध्ये कॉमन आहे. ते काय कॉमन आहे ते बघायचं आहे आता. दिनचर्या वर्णन करून व्यायामाचे किंवा स्नानाचे महत्त्व स्पष्ट करा, असा एलक्यू येण्याचे चान्सेस मॅक्झिमम आहेत ह्या वर्षी पण. दरवर्षी पण असतात, ह्या वर्षी पण येण्याचे चान्सेस आहेत. दिनचर्या वर्णन करून, दिनचर्या वर्णन करा अकॉर्डिंग टू काय, चरक, असं जर आलं तर ताबडतोब चरकवरती शिफ्ट व्हायचे. ठीक आहे, चरकमध्ये आणि अष्टामध्ये जास्त काही थोडं फरक दिलेला नाही आहे. तुम्ही जर सेम अष्टांगचं पण लिहिलं तरी चालतंय, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, दशवित पापकर्मामध्ये तेच आपलं दशवित जे 10 पापकर्म होते, ते 10 साईनफुल सायन्स, ते करू नये, म्हणजे जे करू नये, ज्या गोष्टी करू नये ते दिले बघा. याच्यामध्ये श्लोक इम्पॉर्टंट. ठीक आहे, श्लोक मस्ट आहे, श्लोक करायचा आहे. याच्यावरती एल क्यू येण्याचे चान्सेस आहे, नाही आला एल क्यू तर एसी क्यू येण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, आता बघायचं आहे ऋतुचर्या अध्याय. ऋतुचर्या अध्यायामध्ये ऋतुचर्या वर्णन करून शरद, हेमंत, ग्रीष्म. ग्रीष्म काय लिहिलं मी तर, ग्रीष्म लिहायचं कारण काय होतं, सध्याचा ऋतू ग्रीष्म आहे, बरोबर ना. आपल्याकडे सध्या ग्रीष्म चालू आहे, तर ग्रीष्म याचे चान्सेस थोडेसे आहेत. पण ग्रीष्ममध्ये कंटेंट नाही आहे तेवढं, म्हणून मला चान्सेस कमी वाटतात. शरद मस्त वाटतंय मला. ठीक आहे, ऋतुचर्या वर्णन करून शरद ऋतू स्पष्ट करा, असं येऊ शकतं, एल क्यू येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हंसोदक व त्याचे महत्त्व लिहून शरद ऋतूचे वर्णन करा. हंसोदक शरद ऋतूमध्ये असते, म्हणून हंसोदकचं आणि शरद ऋतूचं कोरिलेशन इथे त्यांनी लावलं आहे. आदानकाळ व विसर्ग काळ, याच्यामध्ये तुम्हाला जर विचारलं तर ते चरकनुसार विचारलं तर आहे, चरकमध्ये सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, आणि विचारलं तर अष्टांगनुसार ते विचारणार आहे तुम्हाला अकॉर्डिंग टू वाघभट. मग वाघभटनुसार काय करणार तुम्ही पोरांनो, वाघभटानुसार मग काय करायचं, अष्टांग करायचं, आणि डायरेक्ट चरक आलं तर चरकानुसार आपली संहिता करायची. ठीक आहे, त्याच्यानंतर ऋतुचर्या अध्यायामध्ये ऋतुसंधी. ऋतुसंधीमध्ये काय, एसीक्यू आपला. ठीक आहे, ऋतुसंधी काय असते, 2 ऋतूमध्ये जो गॅप पडतो, आणि त्या गॅपामध्ये आपला समजा गॅप आज पडला आहे तर ते आपला मागचा ऋतू सोडून पुढचा ऋतू आपला ॲडप्ट करावा लागतो. ॲडॅप्टेशनचा तो टाईम असतो, त्याला आपण ऋतुसंधी बोलतो. ठीक आहे, हे झालं ऋतुसंधीचा एसीक्यू. आता बघायचं रोगानुत्पादन या अध्याय, म्हणजे रोग उत्पन्न कसे होतात बॉडीमध्ये, त्याच्यावरती हा अध्याय डिपेंड आहे. याच्यामध्ये आधारणीय वेग मस्ट आहे. आधारणीय वेग स्पष्ट करून चिकित्सेचे वर्णन करा. ठीक आहे, आधारणीय वेग कोणकोणते, ॲक्च्युली कोणकोणते, नंबर मस्ट आहे. नंबर नंतर कोणकोणते ते एक मस्ट आहे. त्याच्यानंतर चिकित्सा वर्णन करायचे आणि लक्षणे वर्णन करायचे, असं एक एल क्यू येण्याचे चान्सेस आहेत. याच्यानंतर धारणीय वेग लिहिलं नाही तर धारणीय वेग लिहून घेतो. याच्यामुळे तुमची रिव्हिजन पण झाली पाहिजे बरं पोरांनो. रिव्हिजन जर तुम्ही केली असली याची तर तुम्हाला हे एल क्यू एसी क्यू समजतील की काय कंटेंट. ठीक आहे, धारणीय वेग कोणकोणते आहेत, असा एसी क्यू पण येऊ शकतो. ठीक आहे, धारणीय वेग काय करायचं नेमकी धारणीय वेगाचं, ते पण एसी क्यू येण्याचे चान्सेस आहेत. द्रवद्रव्य विज्ञानी अध्याय, याच्यामध्ये मध्य गुणधर्म, एसी क्यू आणि अष्टविशीर मला वाटत नाही. तर मध्यवर्ग किंवा मग आपला जो हे दिला आहे आपला काय, तुपाविषयी दिले, तुपाचे गुणधर्म दिलेत, ते तुपाचे गुणधर्म इथे येऊ शकतात. ठीक आहे, आलं तर मध्य गुणधर्म जास्त चान्सेस नाही आहेत. अष्टविशीर थोडे कमी चान्सेस आहे, याच्यावरती क्वेश्चन पडायचे चान्स जवळपास लिहिले. ठीक आहे, अन्नस्वरूपी ज्ञानी आहे, याच्यामध्ये तुम्हाला आला तरी एसी क्यू एक कृतान्न वर्ग येईल. कृतान्न वर्ग म्हणजे जे आपले फास्ट फूड असतात ना, ते फास्ट फूडच्या अंडर येतं बघा. आजकाल लोक बोलतात की आयुर्वेदामध्ये फास्ट फूडचं वर्णन नाही आहे, तर आहे, त्यांना सांगायचं आहे कृतान्न वर्गामध्ये जा म्हणा, आणि तुम्हाला तिथे कृतान्न वर्गावरती तुम्हाला त्या फास्ट फूडचा. आता बघायचं आहे विद्यार्थ्यांना अन्नरक्षा अध्याय 7 नंबरचा. अन्नरक्षा अध्याय तुम्हाला म्हणजे एक वेगळ्या नावानं त्या अध्याय चरकमध्ये दिला आहे. विरुद्ध आहार वगैरे काय असतो,
तोच एल आहे. विरुद्धाहार एकदम मस्ट आहे. विरुद्धाहार काय असतो, व्याख्या लिहून उदाहरण, चिकित्सा व त्यांचे प्रकार, म्हणजे प्रकार तर मस्ट आहेत. विरुद्धाहाराचे किती प्रकार आहेत ते संस्कार झालं, उष्णता झालं, या गोष्टीनुसार त्याचे प्रकार पडतात. त्याच्यानुसार विरुद्धाहाराचे प्रकार, व्याख्या, उदाहरण, चिकित्सा असं लिहून वर्णन करा. ठीक आहे. याच्यावरती काय तुमचा एल होतो. त्रयस्तंभ कोणते, आहार, शयना, ब्रह्मचर्य, युक्त्या. ठीक आहे. तो वाला म्हणजे आहार, शयन म्हणजे निद्रा आणि ब्रह्मचर्य, या 3 गोष्टी इथे त्रयस्तंभाच्या अंडर ACQच्या अंडर येऊ शकतात. ठीक आहे. सविष अन्न, लक्षणे आणि परीक्षा वर्णन करा. सविष अन्नाची लक्षणे कोणकोणती आहेत, आगीमध्ये टाकल्यानंतर त्याचा ज्वाला निघते, ज्वालामधून ते मोरपंखी ज्वाला निघते. ठीक आहे. त्याच्यानंतर पक्ष्यांवरती त्याचे इफेक्ट काय. ठीक आहे. म्हणजे त्याच्या परीक्षा सरळ. आणि सविष अन्न लक्षणे म्हणजे अन्नावरती दिसणारे लक्षणे आपल्याला, जसं की आपण हे जे असतं मोरपंखी ज्या छटा असतात त्या भातामध्ये दिसतं, तर भातामध्ये जर विष पडलेलं असतं तर याच्यावरती एल येण्याचे चान्सेस आहेत. मला तरी वाटते ह्यावेळेस जास्तीत जास्त चान्सेस तुम्हाला विरुद्ध आहारावरतीच आहेत. विरुद्ध आहार मस्ट. ठीक आहे. मात्राशिती बघा आता. मात्राशिती अध्यामध्ये अलसक, विचेषिका, दंडालसक या 3 आणि विलंबिका या 4 ॲक्च्युली. विलंबिका या 4मध्ये तुम्हाला ना थोडंसं कन्फ्युजन होतं, म्हणून ते एक तर तुम्हाला सांगतील की त्यांच्यामधला फरक स्पष्ट करा. ठीक आहे. किंवा मग एकच कोणती तरी व्याधी येऊन जाईल की तुम्हाला त्याचा ACQ येण्याचे चान्सेस आहेत. एकच व्याधी स्पष्ट करा असा एक ACQ होऊ शकतो. आता LQ बघा. त्याच्यामध्ये LQ काय बघा पोरांनो, अजीर्णाची व्याख्या मस्ट आहे. अजीर्णाची व्याख्या, हेतू, प्रकार व लक्षणे. ठीक आहे. याच्यावरती LQ येण्याचे चान्सेस आहेत यावर्षी. अनुपान व्याख्या मस्ट आहे. अनुपान काय असतं, अनुपानचे प्रकार वगैरे काय, त्या गोष्टी. अनुपान कधी द्यायचं आहे, कधी नाही द्यायचं आहे, अनुपान निषेध काय, या गोष्टी सगळ्या ACQच्या अंडर येणार. आला तर इथे LQ पण बनवू शकतो. सांगितल्याप्रमाणेच जर प्रकार आले, अनुपान, निषेध कधी, या सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्र केल्या तर LQ फॉर्म होऊ शकतो. त्याच्यानंतर बघायचे 9 नंबर चॅप्टर, द्रव्यादी विज्ञानीय अध्याय. द्रवविज्ञानीय अध्याय ॲक्च्युली. वीर्य विपाक प्रभाव, आपले जे सेकंड इयरमध्ये जे टॉपिक आहे तेच टॉपिक इथे कंटिन्यू केले, आणि हे पदार्थामध्ये पण कॉमन आहे. हे 3 जे ना, हे 2 ते 3 पदार्थामध्ये कॉमन आहे. ठीक आहे. मग याच्यामुळे तुम्ही जर पदार्थ स्ट्रॉंगमध्ये केला असलं किंवा तुम्ही हे त्याचं स्ट्रॉंग केलं तर ते पदार्थामध्ये स्ट्रॉंग होऊन जाईल. ठीक आहे. वीर्य काय, विपाक काय, प्रभाव काय, या गोष्टी. वीर्याची व्याख्या लिहून वीर्याची लक्षणे लिहा. ठीक आहे. किंवा विपाकाची व्याख्या लिहून विपाकाची लक्षणे लिहा, किंवा प्रभावाची व्याख्या लिहून प्रभावाची लक्षणे लिहा, असा ACQ येण्याची चान्स आहे. द्रव्यकारमुक्ता म्हणजे कोणते द्रव्य कोणत्या रस पंचक कोणत्या गुणानुसार, कोणत्या कर्मानुसार, कोणत्या वीर्यानुसार कसे काम करते, कसे बॉडीवरती आपल्या ॲक्ट होते, याला आपण द्रव्यकारमुक्ता बोलतो. हा इम्पॉर्टंट ACQ आहे. द्रव्यकारमुक्ता ऑलरेडी 2 ते 3 वर्षापूर्वी येऊन गेला आहे. तेव्हा असाच प्रॉब्लेम झाला होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटलं की आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आहे, पण ज्यांनी अष्टांग हृदय व्यवस्थित वाचले त्यांना ते दिसून जाईल. ठीक आहे. द्रव्यकारमुक्ता काय असते, समान प्रत्यारब्ध, विचित्र प्रत्यारब्ध म्हणजे कोणती पण एखादी गोष्ट फॉर्म होताना प्रत्यारब्ध. ठीक आहे. म्हणजे किंवा कार्य स्टार्ट करताना आरब्ध म्हणजे तिथे काय गोष्टी सेम झाल्या, काय गोष्टी अपोजिटमध्ये झाल्या, त्याच्यावरती याचं वर्णन केलं. इम्पॉर्टंट ACQ आहे. तो चार्ट दिला आहे बघा तुम्हाला अष्टांगमध्ये. शेवटला पेज नंबर 4 आहे तुम्हाला. द्रव्यविज्ञानी अध्यायामध्ये शेवटच्या पेजवर एक चार्ट दिला आहे. तो चार्ट मस्ट आहे. त्याच्यामध्ये समान प्रत्यारब्धमध्ये आणि विचित्र प्रत्यारब्धमध्ये काय येतं ते बघायचं आहे, आणि त्याचे एक्झाम्पल पण मस्ट आहे. ठीक आहे. उदाहरण पण मस्ट आहे. आता बघायचं आहे रसभेदी अध्याय. रसाचे 5 बघतो. श्मांभवग्नी श्मांभव तेजवाला तो श्लोक. ठीक आहे. तो श्लोकमध्ये जर तुम्ही नुसतं जस्ट श्लोक जरी केला तर तुमचा ACQ ते कवर होतो. एकच श्लोक करायचा आहे. तो हे श्लोक पण छोटा आहे. श्मांभवग्नी श्मांभव तेजवाला तुम्हाला आता आठवून जाईल. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट LQ बघायचं आहे. रसभेदेमध्ये षडरसाचे वर्णन करून कोणत्याही एका रसाचे कार्य, मग त्याच्यामध्ये कोणत्याही एका रसाचे कार्य मला तरी वाटतं मॅक्झिमम मधुर रस वाटतोय किंवा आम्लरस याच्यावरती येऊ शकतं. म्हणजे एक रस तुम्हाला ते विचारतील. षडरसाचे वर्णन करा म्हणजे षडरस कोणकोणते, कशापासून बनलेले ते लिहायचं. त्याच्यानंतर षडरसामध्ये एक रस विचारतील, त्याचे गुण, नंतर कार्य, नंतर अतिमात्रा सेवन. अतिमात्रा सेवन मस्ट आहे. अतिमात्रा सेवनवरती आणि कार्यावरती तुमचं सेकंड इयरचं जे हाफ जे द्रव्यगुण आहे ते डिपेंड आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं हा LQ मस्त आहे तुम्हाला. आता बघायचं आहे 11 नंबरचा चॅप्टर, दोषादी विज्ञानीय अध्याय. त्याच्या आधी एक सांगायचं राहिलं इथे, षडरसाचे वर्णन करून अकॉर्डिंग टू चरक असं जर आलं तर चरकानुसार जायचं आहे, पण इथे डिफरन्स काहीही नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. डिफरन्स इथे दिलेला नाही त्याने जास्त काही. डिफरन्स थोडा दिलेला आहे, तुम्ही लिहिला पण नाही तरी नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आता बघायचं दोषादी विज्ञानी अध्याय. त्रिदोष वर्णन करून वात पित्त कफ यांची स्थानं,
क्षय कार्यप्रकार क्षयवृद्धी लक्षणे, म्हणजे आपण जे आत्ता मागे काही दिवसापूर्वी एल आपलं इम्पॉर्टंट एल अशी हेडलाईन म्हणून टाकलेले आहेत. ते 3 एल कोणते? वात पित्त कफ. ते जर तुम्ही बघितले असतील तर तुमचा हा जो फापड पसार झाला आहे सगळा, हा झाला इथे. ठीक आहे, पूर्ण क्लिअर झाला. आश्रय भावसुद्धा मी तुम्हाला त्या एल मध्ये तुम्ही जर व्हिडिओ बघितला असता त्या एल मध्ये आश्रय भाव तुम्हाला मी एक्सप्लेन केलेला आहे एका सिंगल लाईनमध्ये. आश्रय भाव म्हणजे काय? एक असतो आश्रय घेणारा आणि एक असतो आश्रय देणारा. म्हणजे पित्ताच्या ठिकाणी कोण राहतं किंवा रक्ताच्या ठिकाणी कोण राहतं, वाताच्या ठिकाणी कोण राहतं, वाताची वृद्धी झाल्याने कशाचा क्षय होतो किंवा कशाची वृद्धी होते, त्या गोष्टी या आश्रय भावाच्या अंडर येतात. आश्रय भावाची व्याख्या लिहून आश्रय भावाचे वर्णन करा असं जर इथे आलं तर हे सिक्यू येण्याचे चान्सेस आहेत. इम्पॉर्टंट एल कशावरती रे? त्रिदोष वर्णन करा. त्रिदोषाचे वर्णन करताना काय करायचं मग? इथे तुम्हाला जो आपला आधीचा रसभेदी अध्याय झाला आहे बघा, या रसभेदी अध्यायामध्ये कोणकोणते रसावरती म्हणजे कोणकोणत्या रसाने किंवा कोणकोणत्या त्रिदोषाचा कोणकोणत्या रसावरती कसा कसा अफेक्ट होतो किंवा कोणकोणते रस या त्रिदोषावरती कसे कसे अफेक्ट करतात हे ते लिहायचे. म्हणजे त्रिदोष वर्णन झालं तुमचं. ठीक आहे, कशामुळे कशाची वृद्धी होती, क्षय होतो, कोणत्या टाईममध्ये होतो, ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या. नंतर मग तुम्हाला ते असं सांगतील की कफाचे स्थान कार्य प्रकार क्षय व वृद्धी लक्षणे लिहा, तेव्हा तुम्ही इथे कामाला लागायचं. ठीक आहे, हा झाला तुमचा एल. आता बघायचं दोषभेदी अध्याय 12 नंबरचा. त्रिदोष वर्णन करून वात पित्त कफ यांची स्थान कार्यप्रकार चयादी अवस्था. चयादी अवस्था सांगितल्याप्रमाणे तेच उन्हाळ्यामध्ये काय होतं, पावसाळ्यामध्ये काय होतं, थंडीमध्ये काय होतं, हे 3 ऋतूनुसार कशाचा प्रकोप होतो, कशाचा क्षय होतो, त्या गोष्टी इथे आहेत. चयादी अवस्था बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. चयादी अवस्था म्हणजे ऋतू अवस्थेनुसार या त्रिदोषांची पण अवस्था बदलते, एवढं लक्षात ठेवायचं आहे चयादी अवस्थेमध्ये. ठीक आहे, विकृती लक्षणे हा सेम टॉपिक इथेच आहे, संपला विषय. ठीक आहे, त्यानंतर बघायचं त्रिविध हेतू. त्रिविध हेतू कोणते? रोगाचे त्रिविध हेतू म्हणजे रोग कोणकोणत्या 3 कारणास्तव होऊ शकतो. त्रिविध मार्ग म्हणजे रोग जेव्हा बॉडीमध्ये एंटर करतो, कुठून एंटर करू शकतो? वाया थ्रू स्किन, वाया थ्रू माउथ, ह्या ज्या गोष्टी त्या त्रिविध मार्गामध्ये येतात. दशविध परीक्षा भाव, मी परीक्षा भाव बोललो बरं, परीक्षा भाव बोललो नाही. परीक्षा भाव आणि परीक्षा भाव काय असतो, याच्यामध्ये डिफरन्स काय असतो, सेकंड इयरमध्ये आहेच, पण त्याच्याही आधी आपल्या फर्स्ट इयरमध्ये पदार्थ विज्ञानमध्ये दशविध परीक्षा भाव चांगला दिला आहे. केला असं तुम्ही तर ठीक, नसता घ्या तर आता करून घ्या. दशविध परीक्षा भाव करा आणि परीक्षा भाव पण करा. परीक्षा भाव पुन्हा सांगतो विद्यार्थ्यांना, आमच्या गोष्टी परीक्षा भाव विद्यार्थ्यांनी आणि परीक्षा भाव लिहून टाकला, छोटे छोटे ज्या लक्षात आपल्याला. हा झाला इम्पॉर्टंट एल याचे चान्सेस तुमची इथे दशविध परीक्षा भावावरती. ठीक आहे, बघायचा 13 नंबरचा अध्याय दोषपूर्ण अध्याय. आम व्याख्या लिहून सामनिराची लक्षणे लिहा. साम दोषाची म्हणण्यापेक्षा वाताची साम वाताची किंवा साम वाताची किंवा निराम वाताची लक्षणे लिहा, असा हे लेखीव इथे फॉर्म होऊ शकतो. आमाची व्याख्या काय? आमाची छोटीशी व्याख्या पाठ करायची, श्लोक पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर साम पित्त निराम पित्त, साम कफ निराम कफ याची लक्षणे लिहा असं विचारू शकतात ते. ठीक आहे, याच्याच अंडर वातोपक्रम पित्तोपक्रम कफोपक्रम असे ACQ बनवू शकता. वातोपक्रम म्हणजे तेच आपलं अरिष्ट वगैरे बांधणे. पित्तोपक्रममध्ये काय दिलं आहे, पित्तोपक्रममध्ये वमन व्हेरिएशन दिलं आहे, कफोपक्रममध्ये सेम दिलं आहे. म्हणजे तुम्ही वात कमी करण्यासाठी काय काय प्रिकॉशन घेतात त्याला वातोपक्रमाच्या अंडर, पित्त कमी करण्यासाठी काय काय प्रिकॉशन घेतात त्याला पित्तोपक्रमाच्या, आणि सेम टू सेम कफोपक्रमासाठी. औषध सेवनकाल कोणकोणते? प्रागभक्त अधभक्त तेवाल. ठीक आहे, ते तर औषध सेवनकालमध्ये. आता इथे शमन आणि शोधन औषधी म्हणजे एकतर आपल्याला शोधन करायचं किंवा शमन करायचं. ॲलोपॅथी कशावर काम करते रे? शमनवरती. म्हणजे एखादा रोग झाला आहे, XYZ डिसीज झाला आहे, त्याला शांत करायचं. ठीक आहे, तसं आपलं आहे का? नाही, आपल्याकडे शमन पण आहे आणि शोधन पण आहे. मॅक्झिमम टाईम वी गो फॉर काय? शोधन चिकित्सा. ठीक आहे, म्हणजे आपण मॅक्झिमम टाईम शोधन करतो आणि त्याला बाहेरच काढतो बॉडीच्या, म्हणून आयुर्वेद श्रेष्ठ आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये शमन औषध सेवनकाळ असं पण ACQ तुम्हाला येऊ शकतो. दोषगती कोणकोणते आहे? शाखागत आणि कोष्ठगत 2 दोषगती असतात, आणि एक शाखागत आणि कोष्ठगत झाल्यानंतर इथे तिर्यक गती पण एक असते, ऊर्ध्वगती अधोगती आणि तिर्यक गती दोषाची गती. ठीक आहे, म्हणजे ते कसं बघा, याच्यामध्ये रोगनिदानामध्ये इम्पॉर्टंट दिलं त्याचं. ठीक आहे, याच्यावरती ACQ बनवू शकतो. आता बघायचं आहे आपल्याला द्वितोपक्रमणीय अध्याय. द्वितोपक्रमणीय म्हणजे 2 उपक्रम. कोणकोणते उपक्रम आपल्याला, म्हणजे मॅक्झिमम व्याधी जर बऱ्या करायच्या तर 2च उपक्रम करायचे, ते लंघन नाही तर बृहण. जो कृश व्यक्ती गो फॉर लंघन, कृश व्यक्ती गो फॉर बृहण, आणि अतिस्थूल व्यक्ती गो फॉर लंघन करायचं. ठीक आहे, बऱ्याचशा वेळी असं होतं की जे जुन्या काळातले लोक होते काय करायचे, एक टाईम जेवण करायचे. मग एक टाईम जेवण केलं काय होतं, लंघन व्हायचं. लंघन झाले कारण कॅन्सरचे चान्सेस कमी होतात. ठीक आहे, याच्यावरती आयुर्वेदाने आधी पण बोललं आहे
कॅन्सरचे चान्सेस कमी झाले. याच्यानंतर रिसर्च पेपर आले. रिसर्च पेपरमधून त्या गोष्टी सिद्ध झाल्या की हा बाबा लंघनाने म्हणजे कॅन्सरस सेल कमी होता. ठीक आहे. मग आता इथे द्वितोपक्रमाच्या अंडर जे आहेत ना, बघा आता लंघनाच्या अंडर लंघनचे सम्यक लक्षणे आणि अतियोग लक्षणे लिहा असा LAQ बनू शकतो. LAQ बनण्यापेक्षा पण इथे ACQचे जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे. हां झाला आता. शोधनादी गणसंग्रह कोणकोणते गण आहेत, त्या गणामध्ये कोणकोणते द्रव्य येतात ते द्रव्य इथे दिलेले आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये मॅक्झिमम चान्सेस MCQचे. देअर इज नो ACQ. खुश होऊ नका जास्त की सर म्हणले ACQ येणार नाही, LAQ येणार नाही. पण पोरांनो हा चॅप्टर मस्ट आहे. याच्यामुळे तुम्हाला 3 ते 4 MCQ दिसता, म्हणजे जवळपास तरी हा ACQचंच वेटेज यानं खाल्लं आहे. ठीक आहे. हे झालं आपलं संहिताशी रिलेटेड. सांगताना तुम्हाला मी व्यवस्थित सांगून दिलं आहे की ऋतुचर्या वर्णन करा अकॉर्डिंग टू चरक, दिनचर्या वर्णन करा अकॉर्डिंग टू चरक. असं जर क्वेश्चन आला गो फॉर चरक, नॉट फॉर अष्टांग. ठीक आहे. आणि तुम्हाला जर अचानक चरक आठवलं नाही तर गो फॉर अष्टांग. बिंदास स्कोअर तुम्हाला येणार, याची गॅरंटी माझी. तुम्हाला जरा वाघभटनुसार विचारलं आहे आणि तुम्हाला चरकनुसार माहिती आहे. ठीक आहे. तर बिंदास चरकचं लिहा, नो प्रॉब्लेम. काही केलं तर आपलं डिपार्टमेंट काय रे, हे संहिता अध्ययन आहे. ठीक आहे. तर भेटूया लवकरच आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए थँक्यू.